चंद्रपूर शुल्कशा कारणावरून कोंबडी कापण्याचा सत्तूरने वार करून केली युवकाची हत्या। मूल तालुक्यातील मारोडा येथील घटना। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील मारोडा या गावात शुल्कशा वादावरून चिकन कापण्याच्या सत्तूरने वार करून नौकर मित्राची हत्या केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली। मिळालेल्या माहितीनुसार मारोडा येथे मूल रोडला अमित अनिल निकेसर याची अमित चिकन सेंटर या नावाने दुकान असून याचा रेतीचाही व्यवसाय आहे। शंतनू मुरलीधर येरणे वय 19 हा रेतीची वसुली करून आणायचा। सध्या घरकुल लाभार्थ्यांना रेती वाटप चालू असून त्याच संदर्भात हिशोब द्यायला गेला असता या दोघांमध्ये वाद झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि रागाच्या भरात अमित निकेसर याने शंतनू येरणेच्या पोटावर छातीवर चिकन सेंटरमधील कोंबड्या कापण्याच्या सत्तूरने सपासप वार केले। शंतनू जागीच कोसळला आणि तो तिथेच प्राण सोडला। शंतनूकडेही चाकू होता। या दोघांमध्ये वाद होत असताना शंतनूचे वडील मुरलीधर येरणे गेले असता तेही जखमी झाले। आरोपी अमित निकेसर हा स्वतः पोलीस स्टेशन मूल येथे जाऊन घटनेची आपबीती सांगितली। शंतनूचा मृतदेह मूल येथील उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरता नेण्यात आलाय। पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी इम्रान खान, अकोला प्रतिनिधी। अमित नावाच्या मुलाला सुरी होती। सुरीनं आला रपारा माझ्या मुलाला खूप चालत लागला। तर मी सोडवायचा प्रयत्न केला तर मला पण सुरी लागली। त्याच्या लंबी सुरी असल्यामुळे कोणी आले नाही तिथं। सुरी त्याच्याकडे असल्यामुळे नाही का हा खाली होता। दिनांक 11/6/2025 रोज मंगळवारला 11:15 वाजता अमित आणि शंतू यांचा किरकोळ भांडण झाला। त्या किरकोळ भांडणावरून तो अति याच्या गेला आणि त्याच्यामध्ये फोक्साफोक्सी करण्यात आली। अमितच्या दुकानासमोर सुरीनं अमितने वार करून शंतूला ढकलत नेला आणि 50 मीटरवर त्याचा हे होता तो रक्ताबंबाळ पडून होता आणि तितक्यात मग गावकऱ्यांनी मदत करून त्याचा प्रेत मुलाला पोचवण्यात आला। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला